शिंदेंनी तिकीट कापले, आमदार ढसाढसा रडले, गावीत हसले, वनगा रडले अशा बातम्या पालघरकरांनी पाहिल्या. तर श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने थेट माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना सवालही केला की माझ्या पतीचं काय चुकलं. या बातम्याही पाहिल्या. यानंतर निवडणुकाही संपन्न झाल्या आणि पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुका समोर आल्या. पुन्हा आशा निर्माण झाली. मात्र माजी आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. विधान परिषद निवडणुकीतही श्रीनिवास वनगा यांची उपेक्षा, शिंदेंचे आश्वासन हवेतच विरले का, असे सवाल उपस्थित होत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला नाही. पुनर्वसनाचा दिला होता शब्द. आमदारकीचे तिकीट कापल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना संधी देतील असे पालघरच्या जनतेला वाटले होते. मात्र आत्ता होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील त्यांचा विचार केला नाही. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला नाही व पुन्हा श्रीनिवास वनगा यांना ठेंगा दाखवला असेच म्हणावे लागेल. राज्यात विधान परिषद निवडणुकांची लगबग सुरू असताना शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या राजकीय भवितव्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाकडे तब्बल 40 आमदार असतानाही वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती आणि काही काळ ते संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची फोनवरून समजूत काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिल्याची चर्चा होती. तसेच योग्य वेळी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल असेही त्यांनी वनगा यांच्या पत्नीशी दूरध्वनीवर बोलताना सांगितल्याचे समोर आले होते. मात्र आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू असताना वनगा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत असले तरी त्यांना संधी मिळण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे शिंदे यांनी दिलेले आश्वासन केवळ शब्दांपुरतेच राहिलेत का, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि वनगा समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीनिवास वनगा यांना पक्षाकडून न्याय मिळणार की पुन्हा एकदा त्यांची उपेक्षा होणार, याकडे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शब्दाला जागून श्रीनिवास वनगा यांना विधान परिषदेची संधी देणार का, की पुन्हा एकदा त्यांना राजकीयदृष्ट्या वाऱ्यावर सोडले जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.